मी आजच्या या सभेला इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, आणि पत्रकार मित्रांनो, आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा झाली होती, पण त्याच्यापेक्षाही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होते। याचा अर्थ मी ताईंना सांगितलं, मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर घेत असताना, दर्शन घेत असताना, याचा अर्थ विधानसभेमध्ये जो इतिहास या परळीच्या मायबाप जनतेने मतरूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला, त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून घडवणार। मला मंदिरात दर्शनाला गेलो, नारळ फोडण्यासाठी दिलं, दर्शन घेऊन बाहेर नारळ फोडला, मोठा नारळ जशाला तसा उभा, आणि तो मी पहिल्यांदा ताईंना दाखवला। याचा अर्थ ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये आपली नियत साफ असते की मायबाप जनतेची सेवा आपल्याला निवडून आल्यानंतर करायची आहे, नियत साफ असल्यावर नियती सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते। हेच आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेत असताना घडलेलं आहे। विरोधकांच्या सभा झाल्या, सभेत परळीचं किती चांगलं करणार याच्यापेक्षा आम्ही किती वाईट आहेत हे सांगितलं। ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा नाही, पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं,